नमस्कार. मी डॉक्टर संजीवनी मुळे. आज तुमच्याशी रामनवमीवर थोड्या माहिती सांगणार आहे. रामनवमीची. राम म्हणजे आपल्या भारतातलं एक अनन्य साधारण दैवत्व असलेलं व्यक्तिमत्व. रामाच्या पुढे जगात काहीच नाही. म्हणतात ना, राम नाम करा आणि आयुष्यात हवं ते मिळवा. रामनवमी म्हणजे रामाचा जन्म. तसेच चैती नवरात्राचा शेवट म्हणजे रामनवमी. हे नवरात्र तांत्रिक मांत्रिक यांच्यासाठी मोठं नवरात्र मानलं जातं. पण तसं आपल्याकडे त्याला छोटं नवरात्रच म्हणतात. हे नवरात्र उत्तर भारतात अनेक अधिक प्रमाणात साजरे केले जाते. पण महाराष्ट्रात सर्वसाधारणपणे याला रामाचे नवरात्र म्हणतात आणि राम जन्मोत्सव उत्साहाने साजरा करतात. आता एक गंमत आहे बघा, की 27 नक्षत्र आहेत आपले. एक त्यातलं अभिजित नक्षत्र म्हणून 28वं नक्षत्र आहे. उत्तराषाढाचं चौथं चरण आणि श्रवणाचा भाग म्हणजे उत्तराषाढाच्या 15 घटिका आणि श्रवणाच्या 4 घटिका असं म्हणून हे अभिजित नक्षत्र एक होतं. पण अभिजित नक्षत्रात दोन प्रकार आहे. एक अभिजित नक्षत्र आणि अभिजित मुहूर्त. अभिजित मुहूर्त म्हणजे पहिला मुहूर्त आपला रुद्राचा असतो, तर 8वा मुहूर्त हा अभिजित नक्षत्राचा असतो. त्यामुळे सर्वसाधारणपणे रोज 12च्या जवळपास हे अभिजित नक्षत्र येतं. ह्या नक्षत्राला अभेद्य नक्षत्र म्हणतात. या नक्षत्रातील जन्मलेला व्यक्ती हा कधीही हारणार नाही. मनमोहक असणारा सुंदर असं व्यक्तिमत्व त्याला येतं आणि सर्व गुण संपन्न असा हा व्यक्ती असतो. सर्वसाधारणतः अभिजित नक्षत्रावर पुण्य करणारे किंवा देवत्व असणारे व्यक्ती जन्म घेतात असं म्हटलं जातं. त्यामुळे रामाचा जन्म हा अभिजित मुहूर्तावर झालाय, सकाळी 12 वाजता. आणि या नक्षत्रात रामाचा जन्म झाला, त्यामुळेच आपण साधारणतः 12 वाजताच्या जवळपास राम जन्म साजरा करतो. हे मुहूर्त देवांसाठीचं मुहूर्त आहे असं म्हटलं जातं. हे मुहूर्त बुलेट प्रूफ मुहूर्त सुद्धा म्हणतात याला. या काळात वाईट गोष्टी, वाईट शक्ती या मुहूर्तावर काम करत नाही. राम हे एक युगपुरुष जन्माला आलेले आहेत. ज्यांचे कुलदैवत राम आहे ते हे नवरात्र करतात. देवत्व असलेला राम यांचा जन्म एक युग परिवर्तनाचा संदेश आहे असं समजलं जातं. देवांमध्ये सुद्धा आपण देव म्हणतो ना, पण देवांमध्ये सुद्धा 2-3 प्रकार आहेत बघा. जसा महादेव म्हणजे देवाचा देव महादेव आणि देवी सगळ्या या देवत्वाला देवाच्या पूर्ण. पण काही असे देव आहेत ज्यांनी मनुष्य जन्म घेतलेला आहे. या मनुष्य जन्मामध्ये विष्णूचा अंश घेऊन जन्म घेतलेला राम आणि विष्णूचाच अंश घेऊन जन्म घेतलेला कृष्ण असे दोघही मानवी जन्म घेतलेले विष्णूचे अंश आहेत बघा. जसं ब्रह्मा विष्णू महेश हे देव आहेत, पण मानवी जीवन घेऊन मानवासारखं जीवन जगून आपल्याला आदर्श उपस्थित करून देणारे राम आणि कृष्ण आहे बघा. राम हे त्रेता युगातले जन्म घेतलेला विष्णूचा अंश घेऊन जन्मलेले, तर द्वापर युगातला विष्णूचा अंश घेऊन जन्म घेतलेले कृष्ण. यांचा जन्म मनुष्याला एक जगण्याचा सुंदर मार्ग शिकवतो. रामाने रामायण घडवले तर कृष्णाने महाभारत घडवले. तर खरोखरच कृष्णाने मनुष्य जन्मातील राग, द्वेष, प्रेम, क्रोधाची अनेक उदाहरणे महाभारतात दिलेली आहे. पण रामायणामध्ये मध्ये बंधुप्रेम, पितृप्रेम, सहनशीलता, त्याग, पापाचा विनाश करणे अशा अनेक गोष्टी या रामाच्या राज्यात झाल्या. रामराज्य हे अमर झालं. रामराज्यासारखं राज्य असावं म्हणून लोकांनी अनेक प्रकारे प्रयत्न केले आणि रामाचा आदर्श घेऊन भारतातले जवळपास सर्वच लोक वाटचाल करतात. म्हणजेच काय, की रामराज्य म्हणजे सुखाचं राज्य. अशा प्रकारे
ही रामनवमी म्हणजे रामाचा जन्म झालेला आहे. म्हणजेच काय झालं की आपल्याला रामापासून मिळणारं एक म्हणजे आपण म्हणतो ना अपरिवर्तनशील जग, की त्या जगामध्ये रामाने तुम्हाला अनेक आदर्श घालून दिले. जगात कसं वागायचं, कसं चालायचं, नाते कशी सांभाळायची, या सगळ्या गोष्टी रामाने या आपल्याला रामायणात सांगितलेल्या आहे. पण काय असतं माहितीये का, की हे सगळं आपल्याला असलं तरी आपल्या राशीनुसार रामनवमी आपल्याला काय फायदा देते याचा आपण विचार केला पाहिजे. जसं मेष रास जी आहे ती या रामनवमीला तुम्हाला आत्मविश्वास देईल, काम करण्याची क्षमता देईल, विविध प्रकारचे कार्य तुम्ही कराल. वृषभ म्हणजे आर्थिक स्थिरता प्राप्त होईल, पैसा मिळेल, नवीन संधी उपलब्ध होतील. मिथुन रास म्हणजे तुमची रखडलेली कामे सर्व पूर्ण होतील. कर्क रास भावनेचा शुभ काळ, भावनांच्या आनंदाचा अनुभव घेण्याचा काळ. सिंह म्हणजे सध्या सिंह राशीला राजयोग सुरू आहे बघा. कन्या कार्यक्षमता वाढते, खूप काम कराल आणि आनंदाने राहा. तुला पार्टनरशिप मध्ये उत्तम यश मिळेल, सगळ्या प्रकारचे सुख प्राप्त होतील. वृश्चिक आत्मविश्वास वाढेल, तुमचं व्यक्तिमत्व सुंदर होईल, नवीन संधी येतील व्यक्तिमत्व डेव्हलप करण्याच्या. धनु अध्यात्म ज्ञान आणि त्या बाबतीत अनेक धर्मग्रंथ वाचन पठन या काळात तुमचं होऊ शकतं. मकर तुमचे काम अधिक वाढेल, पण त्या कामातनं तुम्हाला श्रेय मिळेल. कुंभ बौद्धिक क्षेत्र, कुठलंही बौद्धिक क्षेत्र असो, तुम्हाला शिकायचं असो, तुम्हाला पाठांतर करायचं असो, तुम्हाला नवीन काही कोर्स करायचे असतील तर बौद्धिक क्षेत्रात तुम्हाला यश मिळेल. मीन म्हणजे आर्थिक लाभ मिळतील आणि अनेक प्रकारचे सुख समृद्धी तुम्हाला मिळेल. त्यामुळे रामनवमीचा हा महिमा आणि रामनवमी बद्दलची थोडी माहिती आणि तुमच्या राशीला रामनवमी कशा प्रकारचं फळ देईल हे आज सांगण्याचा मी प्रयत्न केला. सर्वांना रामनवमीच्या भरपूर शुभेच्छा. धन्यवाद.